मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीले वावरात जासाठी रस्ता नाही, वावरात जायच्या वेळेस ढुंगण भरते, कंबरभर गाड्यातून वावरात जा लागते। तर आमरा मित्रांनो, काही दिवसा अगोदर महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणली। मित्रांनो, या योजनेबद्दल बोलायचं झालं म्हणजे हे महाराष्ट्रातली एकमेव अशी योजना असू शकते ज्यामध्ये कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला पोटाची ठिणगी भरता आली नाही। त्याच्यानं मित्रांनो या योजनेचं कौतुकच आहे। पण मित्रांनो, हे योजना अशी निरंतर किती दिवस चालू राहील याच्याबद्दल तर मला काही बोलायचं नाही आहे, कारण की महाराष्ट्र सरकारचे काय कुटाने आहे सर्व महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे सारं माहीत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीले वावरात जासाठी रस्ता नाही, वावरात जायच्या वेळेस ढुंगण भरते, कंबरभर गाड्यातून वावरात जा लागते। मुख्यमंत्र्याच्या जवयाचा माल वावरातून बाहेर निघत नाही। मुख्यमंत्र्याचा जवळ पैदल जाता जाता रस्त्यानं तिरपा होऊन राहिला। पण एवढ्या सारे कुटाने असल्यावरही महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणली। याच्याबद्दल मला काही बोलायची नाही, माहिती नाराजी नाही, कारण की लोक म्हणतात ज्याच्या त्याच्या नजरेत हेच योजना खटकून राहिली त्याच्यापेक्षा तोंडाले गुलूब, आपल्याला काही या विषयावर बोलायचं नाही। पण आपला आजचा विषय असा की मी आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी स्वतःचा अर्ज भरून पोहून राहिलो। पैसे भेटतात नाही भेटत हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तुम्ही माझ्यासारखं पोहून अर्ज भरू नका। माझा जर अर्ज अप्रूव्ह झाला तर मी तुम्हाला अर्ज भरायची सल्ला देईन, तोपर्यंत काही अर्ज तुम्ही भरू नका। मी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज भरू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। तुम्ही तुमच्या आई बहिणीचा अर्ज या पद्धतीनं भरू शकता, पण स्वतःचा भरू नका। म्हणजे मी माया अर्ज याच्यानं भरून राहिलो की मला 6,000 रुपये किंवा 10,000 रुपये महिना तिथं अप्रेंटिसचा काम करून घेतल्यापेक्षा बसल्या ठिकाणी मला जर 1,500 रुपये भेटत असेल तर मी त्या 1,500त खुश आहो, काऊन की इकडे मी चांगले पैसे कमावतो। त्याच्यानं मला त्या 1,500ची आवश्यकता आहे, म्हणून मी त्या फॉर्म भरून पोहून राहिलो। तुम्ही काही हा कुटाणा करू नका। तुम्हाला 15,000 भेटतात, तुम्ही तो अर्ज भरा, 50, 100, 500, 1000 किलोमीटर तिकडे दूर जा 15,000साठी। माझ्या इकडून काही जमत नाही, मला बसल्या ठिकाणी 1500 भेटत यंदा माझ्यासाठी लय झाले। तर मित्र हो, अशा प्रकारे मी हा फॉर्म भरून घेतलेला आहे ऑनलाईन पोर्टलवरती। मित्रांनो, हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे मी यामुळे दाखवलेलं नाही की यूट्यूबवरती असे बरेच व्हिडिओ आहेत। तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसाठी मी स्वतः अप्लाय केलं। अवघ्या 3 तासाच्या आतच माझा फॉर्म झाला रिजेक्ट फॉर्म झाला। त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो, कारण ही सर्व ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस होती म्हणून ही घटना घडली माझ्यासोबत। हे जर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जमा करणं असतं तर बऱ्याचशा जावयांनी सरकारच्या या योजनेच्या डोक्यावरून हात फिरवला असता, म्हणजे पुरुषांनी सुद्धा या योजनेचा पुरेपूर फायदा घेतलेला असता जर ही कागदोपत्री योजना असती, असं माझं मत आहे। तुमचे मत आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। मला तरी असं वाटते, आणि आपला फॉर्म रिजेक्ट झाला त्याबद्दल माझी 1% पण नाराजी नाही।